नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. मागच्या आठवड्यामध्ये मी मसाल्याची रेसिपी तुम्हाला दाखवली होती. त्याच रेसिपीपासून आज आपल्याला भाजी बनवायची आहे. हा जो मी मसाला बनवलेला आहे, हा मसाला नॉनव्हेज भाज्यांसाठी खूप छान आहे. आज तुम्हाला अशीच एक अंड्यांची भाजी मी बनवून दाखवणार आहे या मसाल्यांपासून. चला तर मग इथं रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. ज्यांना घरगुती मसाले घ्यायचे असतील त्यांनी कमेंट करून सांगावे. मसाला मी चांगल्या क्वालिटीचा बनवलेला आहे. सर्वोत्तम खडे मसाले मी इथं वापरलेले आहेत. धनेसुद्धा मी इथं गावरानी घेतलेले आहेत. खूप छान मसाला आलेला आहे. नक्की ऑर्डर करा. चला तर मग रेसिपीला इथं सुरुवात करूया. इथं मी गॅस चालू करून कढाई ठेवून घेतलेली आहे. याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेले आहे. 2 कांदे कापलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या, अद्रकचं 1 तुकडं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. हे सर्व कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी अर्धा स्पून खसखस टाकलेली आहे आणि गरजेनुसार इथं मी हिंग घेतलेला आहे, तोही टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित याला. जवळपास हे इथं भाजून झालेलं आहे. इथं एकीकडे मी गॅसवरती अंडे उकळायला ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने हे अंडे उकळून इथं झालेले आहेत. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित भाजलं गेलेले आहेत. एका मिक्सरच्या जारमध्ये हे सारण काढून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी कढई गरम करून घेतलेली आहे. इथं मी 4 ते 5 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. गरम झालेलं आहे. अर्धा स्पून इथं मी जिरं टाकून घेतलेलं आहे. तडकू द्यायचं आहे. अर्धा स्पून राई टाकलेली आहे, हे पण तडकू द्यायचं आहे. तडकल्यानंतर याच्यामध्ये जो मसाला आपण तयार केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. चांगला ह्या मसाल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत. जो आपण मसाला बनवलेला आहे तो हा मसाला आहे. हा इथं आपल्याला 1.5 स्पून टाकून घ्यायचा आहे. दीड स्पून मसाला इथं टाकून घेतलेला आहे. जेवढा मसाला आपण टाकलेला आहे तेवढाच इथं तेवढीच आपल्याला चटणी पण टाकून घ्यायची आहे. इथं 1.5 स्पून चटणी टाकून घेतलेली, अर्धा स्पून हळद टाकून घेतलेली, धने आणि जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे अर्धा स्पून. इथं मी 1 बटर चीज क्यूब घेतलेली आहे, तेही टाकून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे तेल येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने इथे हे मसाले मी भाजून घेतलेले आहेत. मिक्सरचं जारमधलं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ह्या मसाल्यात चांगलं शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तोपर्यंत आपल्याला अंड्यांची वरची साल काढून घ्यायची. अशा पद्धतीने इथं मी अंड्यांची ही साल काढून घेतलेली आहे. बघा, आता आपल्याला जी ग्रेव्ही आपण तयार करतोय त्याच्यामध्ये
आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मसाला झालेला आहे. इथं मला 2 जणांसाठीच भाजी बनवायची म्हणून मी बेताचंच पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. अशा पद्धतीने इथं थोडं थोडं करून मी पाणी टाकून घेतलेले आहे आणि ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. बघा खूप छान कलर आलेला आहे. मस्तपैकी खूप छान मसाला झालेला आहे. बघा आयन टाकायची सुद्धा या मसाल्यामध्ये गरज नाही आहे. इतकी छानपैकी ग्रेव्ही झालेली आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार. आता या अंड्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा 2 फोडी करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी सर्व अंड्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित. तिथं आता ग्रेव्हीला उकळी फुटू द्यायची आहे. उकळी फुटल्यानंतर आपल्याला हे अंडे सोडून द्यायचे. बघा अशा पद्धतीने हे असे 2 भाग मी अंड्यांचे करून घेतलेले आहेत. इथं जवळपास आता ह्या ग्रेव्हीला उकळी फुटलेली आहे. इथं मी गॅसवरती तावा ठेवून घेतलेला आहे एकीकडे. ग्रेव्हीला आता उकळी फुटलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला इथे मी एका साईडला पोळी लाटून घेते. तोपर्यंत ग्रेव्हीला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अंड्यांच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. जवळपास इथं पोळी लाटून इथं माझी झालेली आहे. आता ही पोळी आपल्याला तव्यावरती व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. बघा पोळी इथं तयार झालेली आहे. तावाही तपून झालेला आहे. आता पोळी व्यवस्थित टाकून शेकून घ्यायची. वरून तेल टाकून घेतले ताव्यावरती. आता पोळी शेकून घ्यायची आहे. पोळी शेकते तोपर्यंत आपल्याला इथं या ग्रेव्हीमध्ये आता अंडे टाकून घ्यायचे आहेत. ग्रेव्ही व्यवस्थित शिजून झालेली आहे. छानपैकी तर्रणी आलेलं आहे. अशा एक एक करून या फोडी आता टाकून द्यायच्या आहेत. मस्त खूप छान सुगंध सुटलेला आहे भाजीचा. बघा किती छान कलर आलेला आहे भाजीचा. मसालाही खूप छान आलेला आहे मस्तपैकी. अशाच पद्धतीने ही रेसिपी तुम्ही फॉलो करा. तुम्हाला नक्की जमेल. खूप छान भाजी आलेली आहे. मसालाही खूप छान झालेला आहे. तुम्हाला जर मसाला घ्यायचा असेल तर मला माझ्या यूट्यूब चॅनलवरती कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं मला घाई होती थोडी म्हणून मी मुलाला ताट करून दिलेला आहे आधी जेवणाचा. बघा अशा पद्धतीने ही भाजी इथं तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये ही भाजी आता आपल्याला काढून घ्यायची आहे. मस्त खूप छान भाजी आलेली आहे. अशा छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. खूप मस्त छान.